केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीचे दर 2 दिवसांपूर्वी 1580 रुपये प्रति क्विंटल झाले होते. कालच्या आंदोलनानंतर आणि आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतर आता हे दर आणखी वाढू शकतात का? किंवा नाफेडची खरेदी 2 लाख मेट्रिक टनावरनं 3 लाख, 4 लाख, 5 लाख किंवा 7 लाख अशी होऊ शकते का? आणि त्यातून शेतकऱ्यांचे बाजारभाव किती वाढू शकतात? कालच्या आंदोलनानंतर आणि नाफेडच्या खरेदीच्या घोषणेनंतर दराच्या किती बाजारभाव वाढले, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार, तारीख आहे 27 मे 2024. मे महिना आता शेवटाकडे चाललेला आहे आणि या आठवड्याचा सुद्धा मध्य आलेला आहे. पण या आठवड्यात एक चांगली घटना घडली आहे, ती म्हणजे नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी दराची एक घोषणा झालीच सोमवारी. पण ती घोषणा व्हायच्या आधीच लासलगाव, पिंपळगाव या ज्या महत्त्वाच्या आणि प्रभाव टाकणाऱ्या बाजार समित्या आहेत आणि यांच्या व्यतिरिक्त काही नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या यांनी ऑलरेडी बाजारभाव थोडे थोडे वाढवायला सुरुवात केली होती खरेदीची. याची अनेक कारणं आहेत. शेतकरी सांगतायत की आता आमच्याकडचा 90% कांदा संपलेला आहे. व्यापाऱ्यांना भविष्यामध्ये कांदा टंचाई येईल याची संकेत मिळालेले आहेत. हे त्यांना पहिल्यापासून माहीत होतं, पण याच्यावर आधीच जरा कमी खर्चामध्ये जर खरेदी केली तर पुढे दणकावून नफा मिळवता येईल, असा पण एक होरा त्याच्या मागे असतो. आणि त्यातच नाफेडच्या दराची आणि आंदोलनाची कुणकुण तर होतीच. आंदोलनाची तर स्पष्टता केलीच होती. त्याचाही परिणाम मागच्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः कांद्याचा बाजार हा मजबूतीकडे जात राहिला. तुम्हाला आठवत असेल, आपण रविवारी अतिशय स्पष्ट रोखठोक शब्दात सांगितलं होतं की अहिल्यानगर, जळगाव आणि त्याच्यानंतर मराठवाडा विभागात कांदा कमकुवत राहील, कांद्याचे बाजारभाव वाढणार नाही, उलट घटीची शक्यता आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यात सोलापूर पण आलं, इथे कांदा हा स्थिर राहील. पण नाशिक पट्ट्यामध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो मजबूत राहील, इथे वाढू शकतात. आणि नाफेडची जर खरेदी झाली तर या बाजारभावात आणखी 2 ते 3 रुपयांची वाढ होईल. आता हे सगळे जिल्हावार बाजारभाव बघायचे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती सगळी माहिती बघू शकता आणि त्याच्यामध्ये नाफेडचे 2 रुपये 3 रुपये जोडा. आता महत्वाचा प्रश्न आहे की आज दिल्लीत होणारी बैठक. आज केंद्रीय सहकार मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री जे अमित शहा, भाजपचे दिग्गज नेते आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या निर्णयांवर फार मोठा प्रभाव असतो, त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार हे सर्व तिथे बैठकीला जाणार आहेत. काही अधिकारी पण त्याच्यामध्ये असतील. आणि बैठकीचे 2 महत्त्वाचे विषय, त्यातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे कांदा, दुसरा आहे साखर. या कांद्याच्या संदर्भात बैठक होईल आणि त्याच्यामध्ये काही सोल्युशन निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कालच सांगितलेलं होतं. कालच्या आंदोलनाचा थोडासा आपण आढावा घेणार आहोत, कारण 1580 रुपये हा दर अतिशय कमी असल्याचं आंदोलनकर्त्यांनी काल सांगितलं होतं. चांदवडला जो मोठा महामोर्चा झाला, रास्ता रोको झाला, त्या दरम्यान. तर आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात आधी आपण ते बघूया. तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी, म्हणजे नाफेडच्या संदर्भात अगदी सुरुवातीचा, म्हणजे आपण टायटल किंवा थंबनेल न देता जो व्हिडिओ केलेला होता, त्या व्हिडिओमध्येच ॲग्रो शिवारनं थोडंसं सांगितलेलं होतं की यंदा नाफेडची खरेदी किती होईल. मला असं वाटतं की तो भाव किती वाढतील वगैरे असा तो व्हिडिओ असावा. तर यंदा 3 ते 4 लाख मेट्रिक टन नाफेडची खरेदी होईल असा अंदाज होता. आता हे ॲग्रो शिवारनं असंच ठोकलं का काहीतरी इथं बसल्या बसल्या? तसं नव्हतं.
दिल्लीतल्या काही सूत्रांनी आणि काही राजकीय सूत्रांनी जे सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत, अधिकृत सूत्रांनी पण ही ऑफ द रेकॉर्ड माहिती सांगितली होती की यंदा काय आहे की यंदा कांदा थोडासा कमी होईल, डॅमेज होईल आणि उत्पादन मात्र मागच्या वर्षी इतकंच आहे. पण उत्पन्नात म्हणजे उत्पादन असलं तरी मधल्या वातावरणामुळे कांदा 25% खराब होईल. त्यामुळे नाफेड जी खरेदी करेल किंवा NCCF जी खरेदी करेल ती साधारण 1.5 लाख मेट्रिक टन करेल. 3 किंवा 4 लाख मेट्रिक टन करण्याची शक्यता आहे असं त्यावेळेस सांगितलं होतं. ते मी ॲग्रो शिवारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं. अगदी एखादी दुसरी ओळ असेल. तर आजच्या बैठकीत ज्या शक्यता जाणकारांनी व्यक्त केलेल्या आहेत, काही APO असतील, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार आज 2 गोष्टी होतील. पहिली गोष्ट म्हणजे जी 2 लाख मेट्रिक टनांची जी मर्यादा आहे ती वाढवली जाईल आणि ती 3 लाख किंवा 4 लाख मेट्रिक टन होऊ शकते किमान. जास्तीत जास्त विरोधकांनी केलेली जी मागणी जी होती की साधारण 7 ते 8 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करावी, अशी काल हर्षवर्धन सपकाळ असतील, त्याच्यानंतर इथले खासदार भास्कर बगरे असतील, यांनी केलेली होती मागणी. कालचे जर तुम्ही भाषण बघितलं तर त्यात त्यांनी असा उल्लेख केला होता. माफ करा. आता इथपर्यंत तर काही खरेदी होणार नाही, कारण जेव्हा कांदा कमी होता किंवा कांद्याची टंचाई येणार त्यावेळेस सुद्धा कांद्याची खरेदी एवढी झालेली नाही. त्यामुळे फार तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत अशी बातमी मिळेल की आम्ही कांद्याची खरेदी 2 लाख टनांवरनं 3 लाख टनांवर करणार आहोत किंवा 4 लाख टनांवर करू. एक भाग. दुसरा भाग, कांद्याची जी खरेदी किंमत जाहीर झाली MAPP, त्यामध्येच लिहिलेलं आहे की मिनिमम ॲश्युअर्ड प्राईस, असं जे काल आपण बोललो ना त्याच्यामध्ये, का परवाच्या आदेशात वाचून दाखवलं, त्या MAPPच्या या सगळ्या याच्यामध्ये ही मिनिमम असेल, ही वाढत जाईल. त्यामुळे दुसरा परिणाम असा होईल की नाफेडचा आणि NCCFचा कांदा खरेदी दर वाढू शकतो. तो कदाचित 1600, 1700, 2000 पर्यंत जाऊ शकतो. याचं कारण रोहित पवारांनी एक जहरी टीका अशी केली होती कालच्या याच्यामध्ये की जे विरोधकांना लागू शकते की तुम्ही निवडणूक असताना 24 रुपयाचा दर देतात आणि मग निवडणूक गेल्यानंतर तुमची सगळी आश्वासनं शेतकऱ्यांना टाळून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर ठेवून मग तुम्ही जो दर देणार आहात तो निम्माच दिला, 12 रुपये. तर त्याचा काही परिणाम होईल का, अशी पण चर्चा आहे. त्यामुळे हा दर जो आहे मिनिमम आहे तो वाढत जाणार आहे, हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. आणि हा राज्याच्या सरासरीच्या माध्यमातून वाढेल. आता ई समृद्धीवर नावाचं जे पोर्टल आहे तिथे तुम्ही ई सममिती, ई समृद्धी याच्यावर तुम्ही नोंदणी करायची आहे, हे काल सांगितलं. याच्या संदर्भात परत व्हिडिओ करेल, वेळ जास्त जातो आहे. तर या 2 गोष्टी कांद्याच्या बाजारभाव पुन्हा वाढू शकतात, याला कारणीभूत ठरतील. कालचं जे चांदवडचं रास्ता रोको झालं त्यात राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस, त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट, शेतकरी संघटना आणि काही डाव्या विचारसरणीचे पक्ष असे सर्व एकत्र आले होते. रास्ता रोको केला, भाषणं झाली, मात्र त्यांना सगळ्यांना पोलिसांनी अटक केली कारण रस्ता बंद केल्यामुळे. त्याचाही काही परिणाम झाला आणि त्याच्यानंतर काही वक्तव्य झाले. हे फार मोठं अलीकडच्या काळात केलेलं विरोधी पक्षांनी केलेलं आंदोलन होतं. आता याचा सकारात्मक परिणाम, चांगला परिणाम असा झाला की ताबडतोब दुपारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनी स्टेटमेंट केली की आम्ही उद्या बैठक घेतोय, त्यामध्ये हा प्रश्न मांडला जाईल. आता कालच्या आंदोलनानंतर आणि परवाच्या जे किंमत जाहीर झाली 25 तारखेला, त्यातनं काल काय फरक पडला, तर काल पिंपळगावमध्ये जे बाजारभाव होते ते साधारण 100 ते 150 रुपयांनी वाढले. मात्र लासलगावचे बाजारभाव 20 रुपयांनी वाढले. कुठले किती वाढले मी तुम्हाला सांगतो, म्हणजे गैरसमज होणार नाही. हे बघा, छत्रपती संभाजीनगरचे बाजारभाव 25 रुपयांनी पडलेले आहेत, ते आले 425 वर, मी सरासरी सांगतो. त्याच्यानंतर अकोला पुण्याचे बाजारभाव स्थिर राहिले,
कराडचे बाजारभाव 200 रुपयांनी वाढले, साताऱ्याचे बाजारभाव स्थिर राहिले, सोलापूरचे बाजारभाव 100 रुपयांनी वाढून ते सरासरी 1000 झालेत. नागपूरला पांढरा कांदा 100 रुपयांनी वधारला, तो वधारणार होता हे आपण सांगितलेलंच आहे. जळगावला 12 रुपये वाढलेत, धुळ्याला स्थिर राहिले आणि लासलगावला 2200 क्विंटलची आवक वाढून कांद्याचे जे बाजारभाव होते सरासरी जे आहे 20 रुपयांनी वाढले आणि जास्तीत जास्त बाजारभावातनं 1 रुपया कमी झाला. म्हणजे थोडक्यात काय आहे की पिंपळगाव लासलगावला अगदी थोडी वाढ झाली, आता ही वाढ इथून पुढे सुरू होणार आहे. या संदर्भात आपण लवकरच पुन्हा सायंकाळी एकदा बोलूया. तोपर्यंत आपल्याकडे हे निर्णय पण येतील दिल्लीचे आणि येणाऱ्या काळात या 2 चांगल्या बातम्या किंवा 2 चांगल्या बातम्यांच्या शक्यता. नाफेड NCCFची कांदा खरेदी 2 लाख टनांवरनं वाढवली जाईल 3 लाख 4 लाख जी काही असेल ती, आणि त्याचे बाजारभाव सुद्धा वाढू शकतात. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आमच्या कांद्याच्या बाजारभावावर होईल. सर्वात आधी तो परिणाम नाशिक जिल्ह्यामध्ये होईल. त्यातही लासलगाव, पिंपळगाव, वणी, दिंडोरी, कळवण, आभोणा, उमराणे, देवळा, सटाणा, येवला या बाजारात होईल. उरलेल्या टप्प्यामध्ये मग इतर ठिकाणी मग काय वैजापूर आहे, कोपरगाव आहे, नाशिकला लागून असलेले साक्री आहे, धुळे आहे, त्याच्यानंतर इकडची जी बाजार समिती आहे संगमनेर आहे, अकोले आहे, अहिल्यानगर, वांबोरी, इथे थोडा थोडा परिणाम होईल आणि नंतरचं ते जे आहे ते आपण बोलूया या संदर्भात. जोडून राहा. तुम्हाला काय वाटतं, काय वाढ होईल, घट होईल, तुमच्याकडे खरंच किती कांदा शिल्लक आहे, तो सगळंच विकून टाकला आहे का, हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा.